अक्षय तृतीयेला पृथ्वी, आकाश, आग, तेज, वायू या पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याचबरोबर कालविवेकी या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचं सुद्धा महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. या दिवसाला अख्खातीज म्हणूनही ओळखलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली. त्याचबरोबर या दिवसापासून त्रेतायुगाची आणि सतयुगाची सुरुवात सुद्धा मोजली जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 7वे रूप भगवान परशुराम यांचा जन्म झाला असे मानले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीच परशुराम भगवानांची जयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील चारधामची यात्रा देखील अक्षय तृतीयेच्या दिवसापासून सुरू होते आणि गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजेही उघडले जातात. नमस्कार सर्वांना, मी आदिती. यंदा यावर्षी 2025मध्ये 30 एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे. ही तिथी 29 एप्रिल म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सुमारे 5:31 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 2:12 ही तिथी समाप्त होणार आहे. यामुळे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही 30 एप्रिल बुधवारी आपण साजरी करणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि याच दिवशी वर्षातून एकदाच भरता येणारा अक्षय कलशसुद्धा भरण्याची प्रथा आहे. हा अक्षय कलश भरल्याने आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये धन, धान्य व अन्नामध्ये कमतरता भासत नाही व भगवान श्रीहरी, श्री विष्णू व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व कायम वास्तव्य करतात असं म्हटलं जातं. म्हणून या मुहूर्तामध्ये पूजा करण्याला व अक्षय कलश भरण्याला जास्त महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तर हा पूजेचा मुहूर्त असणार आहे 30 एप्रिल रोजी पहाटे 5:54 ते दुपारी 12:24 या वेळेमध्ये तुम्ही पूजा आणि अक्षय कलश भरू शकता. पण काही कारणाने तुमच्याकडून या वेळेमध्ये पूजा झाली नाही किंवा अक्षय कलश भरता आला नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा आणि अक्षय कलश भरू शकता. कारण अक्षय तृतीया जो आहे ना, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे हा दिवसभर पूर्ण शुभ मुहूर्तच असतो किंवा दुपारी 2:12 अक्षय तृतीया तिथी आहे. तर दुपारी 2:12 अगोदर तुम्हाला जी काही खरेदी करायची असेल, अक्षय कलश भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अक्षय कलश कसा भरावा हे 2 पद्धतीने शेअर करणार आहे. अक्षय कलश हा अक्षय तृतीयापासून सुरू करून तुम्ही पुढे 11 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा किंवा मग 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार तुम्ही भरू शकता. तुम्हाला जर 11 किंवा 21 पौर्णिमा किंवा शुक्रवार भरायचा असेल तर ही पद्धत थोडी वेगळी आहे आणि जर तुम्हाला फक्त एक वेळा अक्षय तृतीयेच्या दिवशीच भरायचा असेल तर ती पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता या दोन्ही पद्धती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरला जातो म्हणून अक्षय कलश भरायचा आणि मग तो रातोरात सगळ्या गोष्टी होणार असं अजिबात होणार नाही आहे. अक्षय कलश बनवला तर तो सिद्धसुद्धा करायचा असतो आणि अक्षय कलश बनवला म्हणजे पैसा भरपूर येणार, रातोरात कर्जमुक्ती होणार, इथून पुढे पैशाचा पाऊस पडणार असं अजिबात होणार नाही. पण बघा, अक्षय कलश भरल्याने आपण जी काय मेहनत करतो ना, पण त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला कधी कधी मिळत नाही, नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. तर हा अक्षय कलश भरल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळू लागेल, तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळू लागेल. तुम्हाला खूप नॉलेज आहे पण तुम्ही खूप हुशार आहात, पण तुमच्या हुशारीचा वापर करण्याजोगी जर तुम्हाला संधीच मिळाली नाही तर तुमच्या या नॉलेजला काहीही उपयोग नाही ना. तुम्हाला योग्य ती संधी मिळाली तरच तुम्ही त्या नॉलेजचा उपयोग करून आयुष्यामध्ये प्रोग्रेस करू शकाल, पैसा कमवू शकाल. तर हा अक्षय कलश जो आहे योग्य ती संधी तुमच्यापर्यंत आणेल किंवा योग्य अशा माणसांना तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मग त्यांना भेटल्यानंतर किंवा अशा संधी आल्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये प्रोग्रेस कराल आणि आयुष्यामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य सगळं काही कमवू शकाल. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं, चांदी खरेदी करणं नाही झालं तर एखादा स्टीलचा लोटा जरी तुम्ही खरेदी केला तरी सुद्धा चालेल किंवा मातीचं बोळकं, ज्याला आपण सुगडं पण म्हणतात, ते तरी तुम्ही खरेदी करून घरी नक्की आणा या दिवशी. आणि आता त्यामध्ये अक्षय कलश भरायचा आहे तर प्रयत्न करा, तुम्ही त्या दिवशी आवर्जून अक्षय कलश भरण्याचा प्रयत्न करा. पण ते नसेल तर तुमच्या घरी तुम्ही न वापरलेला, जो तोंडाला न लावलेला तांब्या वगैरे असेल तुमच्याकडे एखादा ठेवलेला म्हणजे जास्तीचा, तर त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकेल.
आता तो तांब्या चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याला. मग आता त्या लोट्यावर तुम्हाला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि उभ्या 5 रेषा तुम्हाला म्हणजे खालून वरपर्यंत अशा रेषा आखायच्या आहे. आता तुम्ही जर सुगडं आणलेलं असेल तर ते तुम्हाला सर्वप्रथम हळदीने छान रंगवून घ्यायचं आहे पूर्ण सुगड्याला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या सुगड्यावर सुद्धा तुम्हाला खालून वर अशा 5 रेषा तुम्हाला उभ्या कुंकवाने काढून घ्यायच्या आहे. सुरुवातीला जर तुम्ही बघा 11 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार किंवा 11 पौर्णिमा किंवा 21 शुक्रवार किंवा 21 पौर्णिमा करत असाल तर ती पद्धत मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. बघा या पद्धतीनुसार जो कोणता कलश तुम्ही आणलेला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. देवघरासमोर बसायचं आहे जिथे आपण एकत्रित माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची पूजा केलेली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे. एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण बघा आपण माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत ना, त्याच्यामुळे आपल्याला तुपाचं निरंजन अवश्यच लावायचं आहे. आता आपण बसण्यासाठी स्वच्छ आसन घ्यायचं आहे. आता आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तिथे एक कापड आपल्याला अंथरायचं आहे किंवा जर तुम्ही चौरंगावर पूजा मांडली असेल तर तिथेच तुम्ही हा अक्षय कलश स्थापन करू शकता, काही हरकत नाही. जर शक्य असेल तर कलश तिथेच ठेवून भरू शकता तुम्ही. जर म्हणजे काही जागेची अडचण असेल तर काही हरकत नाही, तुम्ही तिथे जागेवर ठेवून कलश भरू शकता. नाहीतर एखादा छोटा पाट वगैरे जर तुमच्याकडे असेल किंवा जशी पाटी वगैरे असते छोटी ते सुद्धा तुम्ही अक्षय कलश भरण्यासाठी घेऊ शकता आणि त्यावर अक्षय कलश भरू शकता. त्यावर छान तुम्हाला एखादं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे कोरं. त्याच्यानंतर थोडेसे त्यावर तांदूळ टाकायचे आहे म्हणजे अक्षता आणि त्यावर हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे. आता बघा हा कलश ठेवताना तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमचं जे पण नाव आहे, तुमचं गोत्र, माझं आदिती नाव, माझं गोत्र आहे मरीची ऋषी. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी तारीख आहे समजा 30 एप्रिल आहे, दिवस कोणता आहे, बुधवार आहे, ते तुम्हाला सगळं नाव, गोत्र, तारीख आणि दिवस बोलायचं आहे आणि असं म्हणायचं आहे. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आज अक्षय तृतीयापासून पुढे 11 किंवा 21 शुक्रवार किंवा मग 11 किंवा मग 21 पौर्णिमा हा अक्षय कलश मी भरणार आहे. त्याचा उल्लेख तुम्हाला तेव्हा करायचा त्या संकल्पामध्ये. आता माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने माझं घर कायम धन धान्य ऐश्वर्याने भरलेलं असावं. मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळावा. तुमच्या आशीर्वादाने व कृपेने तुमच्या घरात कोणाचा उद्योगधंदा असेल तर तो चांगला चालावा. घरात कोणी नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय बोलायचं ते बोलायचं आणि हातातलं पाणी खाली ताम्हणामध्ये तुम्हाला सोडायचं आहे. परत एकदा उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते परत एकदा ताम्हणामध्ये सोडायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि सुरुवातीला मुठभर खडे मीठ तुम्हाला टाकायचा प्रयत्न करा. पण जर खडे मीठ नसेल तर जे मीठ तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरता, खरकटं वगैरे न केलेलं, ते तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर 11 किंवा 21 नाणी टाकायचे आहेत. 1 रुपयाचे असतील किंवा 2 रुपयाचे, कितीही रुपयाचे असो, तुम्हाला 11 किंवा 21 नाणी त्या मिठावरती टाकायचे आहेत. आता 5, 7, 11, 21 किंवा 9 जेवढ्या तुमच्याकडून शक्य झाल्यास समोरून फूल असलेल्या लवंग तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतर तेवढ्याच विलायची, जसं हिरवी विलायची असते ना, ज्याला आपण वेलदोडा म्हणतो, ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला या कलशामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुमच्याकडे जर पांढरा किंवा लाल गुंजा असेल तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतर तुमच्याकडे कमळ गट्टाचे बीज जर असतील तर 11 किंवा 21 तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 11 किंवा 21 गोमती चक्र किंवा मग 11 किंवा 21 पिवळी कवडी तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत. आता बघा या सर्व वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि या सर्व वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात. आता या सर्व वस्तू नवीन घ्यायच्या का तर अजिबात नाही. बघा तुमच्या देवघरामध्ये वगैरे या वस्तू ठेवलेल्या असतीलच, शक्यतोवर तुम्हाला त्याच वापरायच्या आहेत किंवा शिदोरीमध्ये वगैरे आपण जी पोटली ठेवतो शक्यतोवर तीच घ्या.
जेणेकरून या सगळ्या वस्तू पुन्हा पुन्हा सिद्ध होतील आणि अधिक ऊर्जा यामध्ये येईल, म्हणजे त्याचा तुम्हाला पण अधिक फायदा होईल. जेव्हा सांगितलं तेव्हा दरवेळेस या वस्तू नवीन घ्यायच्या आणि त्यानंतर मग काम झालं की त्या पायाखाली येणार, असं अजिबात करू नका. त्यामुळे ज्या वस्तू आपल्या देवघरात उपलब्ध आहे शक्यतोवर त्याच वस्तू तुम्ही घ्या, कारण हा जो अक्षय कलश आहे तो आपण सिद्ध करणार आहोत, जेणेकरून ज्या वस्तू तुमच्या तिजोरीत आहेत त्या सुद्धा सिद्ध होतील आणि त्यातील ऊर्जा वाढेल आणि त्या वस्तू अधिक चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी काम करतील आणि या सेवेचे तुम्हाला अनुभवसुद्धा येऊ लागतील. त्याचबरोबर एक सुपारीसुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि शक्य झालं तर एक हळकुंडसुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर वरती 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये एखादी नोट तुम्हाला ठेवायची आहे. हा झाला आपला अक्षय कलश. हा तुम्हाला सेम टू सेम प्रत्येक शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्हाला भरायचा आहे. याप्रमाणे समोर तो अक्षय कलश ठेवायचा, त्याला हळद कुंकू लावायचं, धूपदीप ओवाळायचा आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अक्षय कलश आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे. तुम्ही जर नुसता अक्षय कलश भरला आणि त्याला अभिमंत्रित नाही केलं तर त्याचा काही एक उपयोग राहणार नाही. त्यामुळे हा अक्षय कलश अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आहे, 1 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. जर विष्णू सहस्रनाम तुम्हाला येत नसेल, थोडं अवघड वाटत असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल. संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा, जे तुम्हाला सोपी पद्धत वाटते तसं तुम्ही म्हणा. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि त्याचबरोबर 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. याप्रमाणे हे सगळे मंत्र म्हणून आपल्याला अक्षय कलश सिद्ध करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा प्रार्थना करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर शक्य झालं तर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला अक्षय कलश भरायचा आहे आणि तो सिद्ध करायचा आहे. बघा, हा अक्षय कलश अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर रात्रभर 24 तास तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर जर शुक्रवारी तुम्ही भरणार असाल तर शुक्रवारी सकाळच्या वेळेत भरायचा आणि दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवायचा, दुधाचा किंवा खडीसाखरेचा आणि त्यानंतर हा अक्षय कलश जो आहे तो थोडा उत्तरेकडे सरकवायचा, हलवायचा, त्यातील सामान जे आहे जिथल्या तिथे ठेवून द्यायचं आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा शुक्रवारी तुम्हाला हे साहित्य वापरायचं आहे. पण जे मीठ आहे आपण घेतलेलं आहे त्या मिठाचं काय करायचं, एका पातेल्यामध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून विरघळू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या सिंकमध्ये ते टाकून द्यायचं आहे. जी काही ब्लॉकेजेस आहेत, जी काही नकारात्मकता आहे ती या मिठाने शोषून घेतलेली आहे आणि सिंकमध्ये टाकून आपण वाहून देणार आहोत आणि प्रत्येक पौर्णिमा किंवा शुक्रवार फक्त मीठ तुम्हाला नवीन घ्यायचं आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू आहे त्याच वापरायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी जिथल्या तिथे या ठेवून द्यायच्या सुद्धा आहे. सेम आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी भरला अक्षय कलश आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून द्यायच्या आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे वर्षातून फक्त एकच वेळा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा कलश भरायचा असेल तर एवढ्या सगळ्या वस्तू वापरण्याची काही गरज नाही. तुम्ही अक्षय कलश भरण्यासाठी जो कलश घेतला आहे किंवा जे मातीचं बोळकं तुम्ही घेतलेलं आहे ते घ्या, सेम हळदीने त्यावर लेपन करा, मग त्यावर कुंकवाने स्वास्तिकाने 5 रेषा ओढून घ्या आणि ते पूर्ण तांदळाने भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ अक्षदा ज्याला आपण म्हणतो त्याच तुम्हाला घ्यायचे आहे. कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ तुम्हाला इथे वापरायचे नाही आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला 11 किंवा 21 नाणी ठेवायची आहेत. त्यावरती काही सोनं किंवा चांदी ठेवायचं आहे, त्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर सिद्ध करायचं आहे. ज्याप्रमाणे मी आधी स्तोत्र मंत्र सांगितले त्याने आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर तो कलश तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोने, चांदी, नाणे जे आहेत ते आपण वापरामध्ये घ्यायचे. हवं असेल तर नाणे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. त्यानंतर जे तांदूळ आहेत ते तुम्हाला साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे आहेत. तर याप्रमाणे जर तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच अक्षय कलश भरायचा असेल तर भरू शकता आणि पहिली पद्धत जी सांगितली त्याप्रमाणे 11 किंवा 21 पौर्णिमा किंवा 11 किंवा 21 शुक्रवार हा कलश तुम्ही भरू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येऊ लागतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.